नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची आपली सवय आहे आणि हे माझी आमदाराचं पुस्तक मला ह्या सवयीत चाकणमध्येच मी आत्ता आहे. हमालाचा पोरगा ॲडव्होकेट राम जनार्दन कांडगे यांचं पुस्तक आहे. त्यातल्या पृष्ठ क्रमांक 203 वरती चाकणमध्ये MIDC कशी आली त्याचे तपशील आहेत. मी जर तुम्हाला असं म्हणालो की चाकणमध्ये थोडीशी अतिशयोक्ती आहे, कारण लोकं इथं भेटली, बोलली. मी जिथून बोलतो आहे ते पण एका उद्योगपतीचं व्यापारी आस्थापना असलेलं ठिकाण आहे, की एक साधा गारेगारवाला किंवा एखादा उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून आलेला पेंटिंगचं काम करणारा, फॅब्रिकेशनचं काम करणारा व्यक्ती याच्या स्वतःच्या मालकीच्या चाकणमध्ये, त्याला इथे खोल्या म्हणतात, ते 10, 50, 100, 150, अगदी 2000 एवढ्या खोल्या असतील. तर चाकणमधले लोक सांगत आहेत की आमच्याकडे गेल्या 3-4 दशकभरामध्ये जो काही MIDCने बदल घडवून आणला त्याच्यानंतर ते भाडे संस्कृती खूप वाढली. चाळी मोठ्या आहेत. कशा असाव्यात? तर खोल्या बांधताना ₹3000 ₹4000 प्रत्येक खोल्याला भाडं आहे. अंगण पण लोकांनी शिल्लक ठेवलं नाही. यांनी असा विचार केला की माझ्या अंगणामध्ये मी एक खोली बांधतो, समोरच्याचं तर अंगण आहे ना, त्यांनी इथे खोली बांधली. समोरच्यानं पण तोच विचार केला, अरे समोरच्यानी खोली बांधली तर मी का नाही बांधावी. तर मग असं म्हणजे अतिशयोक्तीचा 2000 वगैरे खोल्यांचा भाग सोडून लोक तर ठामपणे सांगतात की इतक्या खोल्याचे मालक इथे आहेत. 150, 200, 400 खोल्यांचे मालक असलेले लोक इथं आहेत. ह्या खोल्यांच्या भाड्यावरती इथलं अर्थकारण मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. पुढच्या पिढीमध्ये कष्ट कमी करण्याची प्रवृत्ती बळावली, कारण लोक असंही म्हणाले की आमच्या इथले काही लोक, आणि अर्थात बरेच लोक कष्टाळू असतात, पण काही लोक सकाळी पहाटे 11 वाजता वगैरे उठतात आणि 11 वाजता उठून मग त्यांचा दिवस सुरू होतो, कारण भाडं व्यवस्थित आहे. अशा ह्या चाकणमध्ये आज MIDCमुळं जो प्रश्न निर्माण झाला आहे त्या प्रश्नाचा उहापोह हा अनेक पातळीवरती व्हायला हवा. 1,00,000-1,25,00,000 कोटीचा जो GST महाराष्ट्रातनं जात असेल इंडस्ट्रियल एरियातनं, त्यातला 95% GST हा एकट्या चाकणमधनं जातो. GE सारखी, जनरल इलेक्ट्रिकसारखी, किंवा ऑटोमोबिलमधली हुंदाईसारखी, टाटासारखी अनेक मोठी व्यापारी आस्थापना इथे आहेत. 3,000-3,500 कारखाने इथे आहेत. 15-1 लाख लोक इथे नोकरीनिमित्तानं आहेत असं म्हणतात. ही काही प्रमाणामध्ये फ्लोटिंग असलेली पॉप्युलेशन आहे, कारण ज्यांचं 25, 30, 50,000 रुपये इतकं वेतन आहे ते लोक चाकण आणि परिसरामध्ये राहतात, आणि जरा थोडं लाख, ₹1,25,00,000 वेतन असलेले लोक मोशी वगैरे पट्ट्यामध्ये जाऊन तिथे शिक्षणाची सुविधा आहे. आज हे चाकण चर्चेत आहे, कारण इथे प्रत्येक दिवसाआड एक अपघात होतो, एका जणाचा बळी जातो. गेल्या महिनाभरामध्ये 35 लोकांचे प्राण गेले. गोल्डन आर्स इथे ज्यांच्याकडे मी बसलो आहे त्यांच्या इकडून 12 किलोमीटर, म्हणजे इकडे एक कंपनी आणि इकडे एक कंपनी, ह्या दोन्ही कंपनीतलं अंतर 12 किलोमीटरचं आहे. त्यांनी मला सांगितलं की ते त्यांच्या कंपनीमध्ये एकतर ह्या डाव्या बाजूच्या कंपनीत एका दिवसात जाऊ शकतात किंवा उजव्या बाजूच्या कंपनीमध्ये एका दिवसात जाऊ शकतात. हुंदाईचे लोक मला भेटले. टाटाला वेगळ्या प्रकारच्या ॲन्सिलरीज पुरवठा साखळीदार असतात, त्यात काम करणारे लोक भेटले. सोलर प्लॅन्टमध्ये काम करणारे लोक भेटले. काय चाललं आहे चाकणमध्ये? प्रचंड केऑस आहे ट्रॅफिकचा. त्याला काय कारणं आहेत ते मी सांगेन, पण ह्या केऑसमुळं ज्याला आपण असं म्हणतो की क्रिएटिव्हिटी, कार्यक्षमता आणि तुमची काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम करून दाखवण्याची क्षमता दोन्ही संपलेली आहे. कंपन्यांनी अधिकृतपणे, माझ्या हातात तो SMS आहे, कंपन्यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे की बाबांनो तुमच्या कामाच्या वेळा बदला, कारण ट्रॅफिक जाममुळं तुम्ही वेळेवर पोचूच शकत नाही. अर्धा तास आधी निघा, अर्धा तास उशिरा जा. कामगार सांगत आहेत की सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचं आयुष्य हे रस्त्यावरती आहे. कंपनीत जाणं, कंपनीमध्ये काम करणं आणि कंपनीतनं घरी परत जाणं. म्हणजे एकीकडे ज्या MIDCनं 5 ते 6 टप्पे, आता 6वा टप्पा ह्या भागात सुरू होतो आहे, त्या 6 टप्प्याचं काम जिथे सुरू झालं आहे त्या चाकण MIDCमध्ये एका वाक्यात सांगायचं झालं, ऑल टुगेदर कंप्लीट केऑस आहे. ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या चाकणमध्ये येऊन काहीतरी काम करू इच्छित आहेत त्यांना इथल्या ट्रॅफिक कंजेक्शनचे फटके बसतात. 3-3, 4-4 तास उशीर होतो आणि ते अवाक होतात.
त्यांना हा विचार पडतो जो आपल्याला पडला पाहिजे की महाराष्ट्रातली नंबर 1ची MIDC, कारण याच्या आजूबाजूला 5-6 वेगवेगळ्या MIDC आहेत. त्या MIDCमध्ये ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे 5-6 वेळचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल लोकांचा आता राग आहे की त्यांनी काहीच केलं नाही. मी बोलतोय श्री अजित पवार यांच्याबद्दल. ते इतके कार्यक्षम वगैरे आहेत. त्यांनी ना हिंजवडीमध्ये लक्ष दिलं, ना त्यांनी चाकणमध्ये लक्ष दिलं. आता फायर ब्रँड असलेले, सभागृहात उत्तम बोलणारे अमोल कोल्हे ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आहे त्यांच्याकडे. सुप्रिया सुळे त्यांचा लगत इथे मतदारसंघ आहे. श्रीरंग बारणेचा इथे मतदारसंघ आहे. दिलीप मोहिते इथे माजी आमदार आहेत. उजव्या हाताला, डाव्या हाताला इथे दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आहे. यू नेम इट. म्हणजे पुणे जिल्ह्यातले जे हुज हू राजकारणी आहेत, त्या राजकारण्यांचा इथे वावर आहे. तरीसुद्धा चाकणमध्ये आज लोकांच्या दृष्टीनं आयुष्य म्हणजेच चिंता, आयुष्य म्हणजेच ट्रॅफिकची दगदग, आयुष्य म्हणजे सुखासीन आयुष्याची दूर असलेली कल्पना. मुलं शाळेला जे जात आहेत त्या मुलांना शाळेत पोचायला कित्येक तास लागतात. मला एका वाक्यात सांगितलं, दुर्दैवाने तुम्हाला जर हार्ट अटॅक आला तर तुम्ही जो गोल्डन आवर्स असतात त्या गोल्डन आवर्समध्ये रुग्णालयात पोचूच शकत नाहीत, आणि म्हणून बेटर की तुमच्या नातलगाने तुमची आशा सोडून देणं. मी डॉक्टरांना विचारलं. डॉक्टर म्हणाले चाकणमध्ये बाहेरून डॉक्टर तज्ज्ञ, भूलतज्ञ, ऑपरेशन करायचं, ऑपरेटिव्ह पार्ट येतच नाहीत. चांगले डॉक्टर चाकण सोडून बाहेर गेलेत. गोल्डन आवर्समध्ये योग्य तो उपचार मिळाला नाही, म्हणून गेल्या आठवड्यात 2 जणांचे प्राण गेले. या ठिकाणी 2 रस्ते आहेत, नाशिक पुणे आहे आणि दुसरा तळेगाव दाभाड्यापासून शिक्रापूरला जाणार आहे. दोन्हीही रस्त्यावरती हीच परिस्थिती आहे. 1 इंच वाहन हलवण्यासाठी यातायात करावी लागते. मग प्रश्न मी लोकांना हा विचारला की इथलं ट्रॅफिक मॅनेजमेंट काय करतं? ते म्हणले हप्ते घेतात. अर्थात काही अपवाद असतात, त्याला काही जण खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. ते म्हणाले चौकामध्ये माणसं उभी आहेत हप्ते घेण्यासाठी. ट्रॅफिक मॅनेजमेंट नावालासुद्धा इथे नसते. काय करतात, फार ओरड झाली तर JCB वगैरे आणून अतिक्रमणं तोडून टाकतात. त्या तोडलेल्या अतिक्रमणाची नेमकी दिशा काय, दशा काय, कुणी बघत नाही. पुन्हा ते अतिक्रमण होतात, पुन्हा तीच पद्धती. इथे काही रिक्षा अशा आहेत की ज्यावरती अजिबात नंबर प्लेट्स नाहीत. मला लोकांनी दाखवले ते रिक्षा. त्या नंबर प्लेट्स नसलेल्या रिक्षाकडनं हप्ते घेणं, ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या ऐवजी हप्ते घेणं असा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. सगळेच पोलीस असं करतात असं माझं अजिबात मत नाही. पण जे काही घडतं आहे चाकणमध्ये, तो दुःख स्वप्न आपण ज्याला म्हणू शकतो, रात्री पडलेलं पहाटेच्या वेळेला जे आपल्याला नकोच असतं, तसं आयुष्य चाकण MIDCतले हे लोक व्यतीत करत आहेत. आणि थोडकी नाही, चाकण MIDCतनं जी एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, चाकण MIDCतून लोकांना जो रोजगार मिळतो, त्याचबरोबर चाकण MIDCचं राज्याच्या विकासामध्ये असलेलं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, त्या कॉन्ट्रिब्युशननंतरसुद्धा हीच परिस्थिती आहे. आणि म्हणून तो हा दिवस जो माजी आमदारांनी लिहिला आहे महामालाच्या पुस्तकामध्ये, 1 जानेवारी 1979 हा नववर्षाचा दिवस या तालुक्याला औद्योगिकरणाचा नवा इतिहास घेऊन उजाडला. या दिवशी शिरूर नगरपालिकेनं बांधलेल्या नगरपालिकेच्या अद्ययावत मंगल कार्यालयाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांच्या शुभ हस्ते झाले. तेव्हा पुलतचा प्रयोग होता, कारण ही गोष्ट जर 79ची आहे तर तेव्हा शरद पवारांनी वसंतदादाचं सरकार पाडून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. ते सर्वात तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले होते. तर ते इथे आलेत. खेड तालुक्याला लागून असलेला हा तालुका असल्यानं शिरूर नगरपालिकेचे अध्यक्ष माननीय रसिक शेठ धाडीवाल यांनी मलाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं, म्हणजे या आमदारांना. माननीय मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम असल्यानं मी या कार्यक्रमाला न चुकवता गेलो. या कार्यक्रमाच्या जाहीर सभेत माननीय नगराध्यक्षांनी शिरूर तालुक्यात MIDC सुरू करण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करताना मुख्यमंत्री शरदराव पवार यांनी जाहीरपणे सांगितलं की या जिल्ह्यात बारामती, जेजुरीनंतर खेड तालुक्यात चाकण परिसरात प्रथम MIDC सुरू करण्यात येईल व त्यानंतर शिरूर तालुक्यात MIDC सुरू होईल. चाकण परिसरात MIDC सुरू करण्याची घोषणा शिरूर गोड नदी इथं मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1 जानेवारी 1979 रोजी केली. भौगोलिक अनुकूलतेबरोबर कारखानदारीस लागणाऱ्या वीज, पाणी, जमीन, कुशल कामगार वर्ग, वाहतूक, दळणवळण, रस्ते, औद्योगिक शांतता या सर्व गोष्टी विचारात घेता चाकणचा परिसर औद्योगिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल आहे, विच इज ट्रू. एकतर नाशिक फाटा जवळ आहे, नाशिक हायवे जवळ आहे, पुणे जवळ आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जवळ आहे, पाऊस फारसा नाही आहे, सह्याद्रीच्या डोंगराच्या माथ्यापासून थोडासा दूर आहे, फार उष्णता नाही आहे, फार थंडी नाही आहे, असा हा सगळा अनुकूल परिसर. आणि मग या ठिकाणी आत्ता हा व्यवसाय उद्योगधंद्याचा जसा वाढत गेला तसं जगातले टॉप उत्पादक, म्हणजे मला असं सांगितलं गेलं
जगामध्ये जे गॅस निर्माण करणारे जे पहिल्या 10तले काही गॅस उत्पादक असतील ते चाकणमध्ये आहे. मेजॉरिटी चाकणमध्ये आहेत. चाकणमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि फॅब्रिकेशनबरोबर ह्या सगळ्या व्यवसायाबरोबर गॅस इंडस्ट्री आहे. अ, अ, तुमचं प्लास्टिकचं मॉडलिंगची इंडस्ट्री आहे. सोलार पॅनल इथे बनत आहेत. पण असं असूनसुद्धा इथे झेब्रा क्रॉसिंग नाही आहे रस्त्यावरती. इथे हायवे या रस्त्यावरती ओव्हरब्रिज कसे बनले तर मुख्य चौक सोडून दिला आहे. मी पण ते बघितलं. मुख्य चौक सोडून 2 ब्रिज बांधलेत. चौक संपल्यानंतर काही अंतरावरती. तर ही कुणाची तरी सोय आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि खास करून ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ह्याबद्दल दोष देतात. लोक जे इथे येत आहेत, जे अधिकारी इथे येतात, जे प्रशासकीय लोक इथे येतात, ते लोक या ठिकाणी येऊन पैसे कमवण्याचं काम करतात. त्यांना काही करून इथे पैसे छापायचे असतात. ते पैसे छापतात. पैसे छापून मग आपला नोकरीचा भाग संपला की ते इथून परत जातात. असं इथं असणाऱ्या अधिकाऱ्याबद्दलचं लोकांचं आकलन आहे. एकूण इथे जो केऑस तयार झालेला आहे, तर त्या केऑसमुळे लोक असं म्हणतात की गेल्या 25 वर्षापासून आम्ही फक्त एवढं ऐकतो की चाकणमध्ये 6 पदरी मार्ग होणार आहे, चाकणमध्ये 8 पदरी मार्ग होणार आहे. काहीही होत नाही. आणि म्हणून आज चाकणमधल्या इंडस्ट्रीतले लोक रस्त्यावरती उतरले की आमचं हे ट्रॅफिक मॅनेजमेंट करा, रस्त्याची वाहतूक सुरळीत करा, इथे काहीतरी उपाययोजना करा, जीवन जे आमचं नरक झालेलं आहे ते बदला. मला चाकणबरोबर महाराष्ट्राच्या उद्योग व्यावसायिकांना प्रश्न विचारायचा आहे. कारण लोकांनी असा दावा केला आहे की गेल्या 6-1 वर्षामध्ये 22% ॲन्सिलरीज या इथून शिफ्ट झाल्या गुजरातच्या दिशेनं. काही प्रमाणामध्ये त्या ॲन्सिलरीज ह्या इतर राज्यामध्ये शिफ्ट झाल्या. त्याचं मुख्य कारण हे आहे की या ठिकाणी जी इंडस्ट्री तिला अनुकूल वातावरण असायला हवं तर ते राहिलं नाही. वीज महाग आहे. इथे जमिनीचे दर अव्वाच्या सव्वा आहेत. म्हणजे 1,500 ते 2,000 रुपये पर स्क्वेअर फीट हे खुल्या रेट आहे इथे. एका गुंठ्याची आत्ता इथे विक्री झाली 38 लाख रुपयाला. आणि मी जे म्हणालो तसं की गुंठा विकत घ्यायचा, पहिला मजला बांधायचा, मग दुसरा मजला बांधायचा, मग तिसरा मजला बांधायचा, पहिल्या मजल्यावर तू स्वतः राहायचा आणि दुसरे 2 मजले भाड्याने द्यायचे. त्याला ती खोली म्हणतात. त्याच्यातनं आपला आर्थिक उदरनिर्वाह चालवायचा असं इथलं आता एकूण अर्थकारण आहे चाकण आणि त्याच्या आजूबाजूतल्या खेडेगावातल्या लोकांचं. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीला वेगळ्याच समस्याचं सामोरे जावं लागतं आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की श्री अजित पवार बाकीच्या लोकांनी ह्या चाकण इंडस्ट्रीकडे इतक्या गांभीर्यानं का नाही बघितलं. जे शरद पवारांनी एक इंडस्ट्री आणली आणि त्याच्यानंतरचा जो प्रोग्रेस इथे होता तो डोळसपणे न पाहिल्यामुळं एक अकराळ विक्राळ वाहतुकीचं स्वरूप इथे तयार झालेलं आहे, ज्याची उत्तरच आज कोणाकडे नाही आहेत. हे केव्हा मिटेल, कसं मिटेल आणि त्यातनं जे परसेप्शन महाराष्ट्राबद्दल तयार झालेलं आहे. आपण हिंजवडीतला IT पार्क नीट सांभाळू शकत नाही, आपण चाकणमधली इंडस्ट्री नीट सांभाळू शकत नाही. आणि म्हणून लोक कंटाळून हे गुजरातला किंवा इतर राज्यामध्ये जात आहेत. ह्या चाकणच्या ह्या समस्येकडं आपलं बारकाईने लक्ष आहे. कारण महाराष्ट्र जर पुढं जायचं असेल तर अशा इंडस्ट्रियल एरियातले हे प्रश्न मिटायला हवेत. मला असं लक्षात येतं की पुणे असेल किंवा चाकण असेल ह्या परिसरातला जो विकास गेल्या 25 वर्षामध्ये होणं अपेक्षित होतं तो झालेला नाही आहे, तो मागे पडला आहे. तर त्या मागे पडलेल्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला पुन्हा जो सांधा साधणं गरजेचं आहे, तो सांधा न साधला गेल्यामुळं हे प्रश्न निर्माण झालेले आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं जर लवकर मिळाली नाहीत तर महाराष्ट्राची अधोगती जी व्यावसायिक औद्योगिक पातळीवरती सुरू आहे ती काही थांबणार नाही. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे की हा प्रश्न समजून घेऊन महाराष्ट्रासमोर मांडायचा, उपाय पण सुचवायचे. इथल्या लोकांकडे बरेचसे उपाय आहेत. इथे तुम्ही आलात, प्रशासकीय पातळीवरच्या यंत्रणेने ह्या प्रश्नाला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याची उत्तरं मिळतील. थांबूया.